वैकुंठवासी आलो याची कारण अशी, कारण वैकुंठातून आले आणि आपल्यासाठी त्यांनी अशा प्रकारची रचना करून त्या शब्दानं त्या काळामध्ये त्यांनी लोकांना बोलून ज्ञान सांगितलं. आणि आता त्या ठिकाणी त्यांचा शरीर जरी करता या ठिकाणी नसलं तरी पण त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत तर ते आज सुद्धा आपल्याला मार्ग दाखवितात. म्हणून मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कारण मार्ग दाखवून त्या ठिकाणी साधू संत या ठिकाणी गेले आणि आपण जर त्याच मार्गाने चाललो तर आपल्याला गुंता व्हायचं काम नाही. म्हणून हा सर्व प्रमाणामध्ये श्रेष्ठ असणार हे शब्द प्रमाण. म्हणून या ठिकाणी संतांच्या शब्दानं काय होत असतं तर भ्रांती जात असते. म्हणून का तर आपल्याला जी भ्रांती आहे तर ती अविचारानं आणि आपण जे काही शिकलो खोटं तर ते खोटं या ठिकाणी जे काही बाकी लोकांच्या संगतीमध्ये आपल्याला मी दिसणार आहे, मरणार आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, येणारा जाणारा आहे, सुखी दुःखी आहे, असा नसलेला जो काही निश्चय झाला तर तो चुकीचा निश्चय जाण्यासाठी आपल्याला योग्य अशा प्रकारचं मी बदलचं जे काही यथार्थ ज्ञान ते ऐकायला भेटलं नाही. आणि मी म्हणजे कोण तर मी दिसणारा, मी म्हणजे कोण तर मी मरणारा, मी जन्मलेलो, असं जे काही आपल्या कानावर पडलं, नुसतं पडलं नाही तर आपण तेच या ठिकाणी दृढ केलं. आणि म्हणून ते चुकीचंच बोलणं दृढ झाल्यामुळं तशाच प्रकारची धारणा झाली. मी म्हणलं की या ठिकाणी का ध्यानात येतं की दिसणारा का न दिसणारा, तर दिसणारा ध्यानात येतो. म्हणजे मी माझे शरीरच आणि असं त्या ठिकाणी चुकीचं शिकविलं गेलं आणि ते शिकल्यामुळं मला मी दिसणारा वाटायला लागलो. आणि मग दिसणारा म्हणल्यावर कसा आहे तर मरणारा. म्हणून देह या ठिकाणी आता दिसायला लागला, उद्या काही काळानं राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आहे न मारणारा, परंतु देहाकडे पाहून मरणाची त्याला भ्रांती झाली किंवा मरणाचं त्याला दुःख असतं. आणि हे दुःख अविचारानं सरळ सरळ ध्यान घेता येतं आपल्याला की इथं जे काही मरण नसताना जीवाला मरणाचं दुःख का आलं तर ते मरणाऱ्या देहाच्या ठिकाणी मीपणा यानं ठेवला. मी कोणता तर हा, आणि ज्याला मी म्हणतो तर त्याला मृत्यू आहे. म्हणजे मला मी या ठिकाणी शरीर मानून बसल्यामुळं आता मरण नसताना सुद्धा मरणासारखं दुःख मी अंगावर ओढून घेतलं. आणि म्हणून दुसऱ्याचे ओझे आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटीचे धनुर्धरा. पण नसल्याला त्या ठिकाणी आपण हे ओझ त्या ठिकाणी वागायला लागलो. म्हणून हे दुःख, हे चिंता, हे सर्व काही कष्ट हे देहामध्ये देहाला धरूनच आहे. आणि देहाला जर सोडलं तर मी कोण आहे तर मी जाणणारा सच्चिदानंद अशा प्रकारचा मी आहे. म्हणून न दिसणारा असा मी आहे. म्हणून अदृश्य दर्शने संतांची या रवी दीप हिरा दाविती देखणे. कारण रवी काय करतो, सूर्य काय करतो, दिसणाऱ्या वस्तू दाखविणारे हे दिवा झालं, हिरे झालं, सूर्य झालं. परंतु संत मी अदृश्य आहे. अदृश्य या ठिकाणी जो आहे तो मी आहे. म्हणजे मी दिसणारा नाही, दिसणारा नाही म्हणजे या ठिकाणी मी शरीर नाही. म्हणून या ठिकाणी जसा श्वास कसा आहे तर न दिसणार आहे, न दिसणाऱ्या श्वासाला मी जाणणार आहे. न दिसणारा श्वास मला कळतो. म्हणजे न दिसणारा जर श्वास मला कळतो म्हणल्यावर मी दिसणार आहे का? म्हणून न दिसणारा श्वासाला जर मी जाणायला लागलो तर मग दिसणारा मी असतो तर मला न दिसणारा श्वास कळाला नसता. म्हणून न दिसणाऱ्या श्वासाला मी कसा आहे तर जाणणार आहे. म्हणून अशा प्रकारचा मला मी ध्यानात घेतलं तर हे जे ध्यानात याला कारण ठरलं ते शब्द. कारण ह्या संताच्या वाक्यानं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगते, जयाचे निवाक्ये उजिवडे झाले चित्त निधळे,
ब्रह्माचे निपाडे निशंक होय. ज्याच्या वाक्यानं अशा प्रकारचं या ठिकाणी मला कळालं की चित्त निधड झालं. म्हणून या संतांच्या वाक्यानं काय होत असतं, तर चित्त निधड होतं. म्हणून चित्त आता अशा प्रकारचं मला मरण नाही असं कळालं. मग काय झालं, तर मरण नाही कळालं म्हणजे आता या ठिकाणी जे काही मरणाचं दुःख मानलं होतं आणि त्या मरणाच्या दुःखाला पाहून मला दुःख होत होतं की मला आता मरायचं म्हणून. म्हणून अशा प्रकारचं ते मरणच नाही असं कळालं. मग मरणासारखं दुःख गेलं, कशाने गेलं, तर विचाराने गेलं. विचारिता निरसले. कारण विचारानं सुद्धा दुःख जातं. नाही विचारानं दुःख जात असतं. विचारिता निरसले. म्हणून प्रपंच सहज सांडवले. आता प्रपंच काही बाजूला केला का सहजच त्या ठिकाणी राहिला नाही. म्हणून प्रपंचच नाही असं मला कळालं. सहजे सांडवले. कारण जी वस्तू नाहीच तिला त्या ठिकाणी काही सोडायला काही तकलीफ झाली का? म्हणून तशा प्रकारचा हा प्रपंच दिसत असताना नाही असा मला कळाला. म्हणून खोटा असल्यामुळं तो त्या ठिकाणी धरा सोडायचं काही काम नाही. आणि धरणं सोडणं वाटणं हेच त्या वस्तूबद्दल सत्यत्व बुद्धी असं म्हणावं लागतं. म्हणून सांडी मांडी पत्ते टाकी. कारण ज्या अर्थी सोडायला लागला, धरायला लागला, त्या अर्थी हे नसलेलं सत्य मानलं होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगते की तू सत्य मानलं ना, आणि तूच या ठिकाणी काय कर आता याला मिथ्या आहे असं ध्यानात घे. कारण तू सत्य मानलं आणि तू सत्य जर नसतं मानलं मग सत्य आहे काय? म्हणून तू सत्य मानल्यामुळे सत्य का सत्य? आता तूच सत्य आहे. कारण तू मानलं म्हणून सत्य. म्हणून जसं चहा गोड झाला तर साखरेमुळे झाला. मग आता साखऱ्या गोड का चहा गोड? तर साखरेमुळे झाला. जर गोड नसून चहा जर गोड झाला मग साखर गोड आहे का नाही? म्हणजे आता पांडव आहे का नाही? तर आता चहा जर गोड नसून जर चहा गोड लागायला लागला, इतकी साखर गोड आहे, मग साखर गोड नाही का? तसं या ठिकाणी माझ्यामुळे हे सगळं खरं खोटं असून जर खरं वाटायला लागलं, मग मी खरा असन का नसन? जसं अग्नीच्या संबंधामध्ये पाणी जर थंड पाणी आलं तर ते सुद्धा त्या ठिकाणी पळायला लागलं, मग अग्नी गरम असन का नसन? तसं या ठिकाणी मी जाणणारा एक न दिसणारा आहे. आणि म्हणून कसा आहे मग मी अदृश्य आहे हे मला ध्यानात घेता येतं. आणि म्हणून ध्यानात घेतलं की पुन्हा काही ध्यानात घ्यायचं राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले. पण विचारानं काय होतं की निराश होतो. म्हणून या ठिकाणी मनुष्य देहात काय विचार करण्याची सोय. प्रत्येक देहामध्ये संसार करण्याची सोय, पण मनुष्य देहामध्ये विचार करण्याची सोय. विचार अधिक संसार. इतर देहामध्ये निस्ता संसार. मनुष्य देहामध्ये अधिक जाण पयाचे. का अधिक आहे? आहार निद्रा अभय मैथुन सर्व योनी समान. मनुष्य देही ज्ञान अधिक जाण पयासे. कारण मनुष्य देहामध्ये ज्ञान आहे, जास्तीचं ज्ञान आहे. आणि हे मनुष्य देहातच आहे. हे मनुष्य देहामध्ये ज्ञान आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये खूप अशा प्रकारचं सावध राहून हे संतांच्या संगतीमध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपला विषय या ठिकाणी सांगायला लागले की संतांच्या संगतीमध्ये येऊन हे शब्दाद्वारे आपल्याला हे लक्षात घेता येतं. आणि त्या शब्दाची काय किमया आहे, तर आपलं जे काही पहिलं ठासून भरलेलं मनामध्ये ते निघून जात की गुरुवाक्याचे नावे माता हात ठेविला नव्हे थापटीला जायचा. म्हणून गुरुच्या वाक्यानं काय होतं, गुरुवाक्य उजळले. म्हणून गुरुच्या वाक्यानं उजळत असतं. म्हणून उजळलं म्हणजे अंधार राहत नसतो. तसं या ठिकाणी गुरुच्या वाक्यानं अज्ञान राहत नसतं.
अज्ञान भ्रांती समोर गेली, दिसू लागली वाट, कारण भ्रांती राहत नसते. हे गुरु त्या ठिकाणी त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचा बोध दिला. कारण मनुष्य देहामध्ये बोध घेण्याची शक्ती आहे, तर कारण ज्ञान जास्तीच आहे. म्हणून संसार करण्याची व्यवस्था प्रत्येक देहामध्ये असली तरी पण त्या ठिकाणी बोध होत नाही, आणि बोध होतो फक्त नरदेहामध्ये. म्हणून भाग्यवान आहोत की नरदेह भेटला. नाथ महाराज सांगते की बहुता सुकृते नरदेह लाभला. पुण्य जास्त झालं म्हणून नरदेह भेटला. आता इथे येऊन काय करायला लागले ते माहित नाही. जसं महाराज सांगत असते की मोठा ऑफिसर झाला, मोठा साहेब झाला, तर उगत झाला का देव? कितीतरी त्यानं अभ्यास केला, त्या ठिकाणी रात्रात पुस्तकं वाचले, मोठा मोठा तवा मोठा साहेब झाला. आता तो त्या ठिकाणी काहीच करीत नाही. पण याचा अर्थ त्यानं काहीच केलं नाही असं थोडंच आहे. आता तो त्या ठिकाणी काही नाही, फुकट टेबलावर बसून पगार घेतो. पण याचा अर्थ त्यानं पूर्वी काही केलं नाही का? कारण त्या पदावर जाण्यासाठी त्यानं खूप मेहनत घेतली. तशा प्रकारचं नरदेहाला आला, इथे येऊन काहीच करीना, परंतु इथं येण्यापूर्वी, कारण नरदेहाला आला म्हणजे लय मोठं पुण्य करूनच आला. पुण्य बहुता सुकृती नरदेह लादला. आणि पुढे सांगितलं की पण इथं येऊन काय केलं? लय मोठ्या पुण्याने भेटला, नरदेह भेटला, भेटत नाही. निष्काम पुण्य झालं, जास्तीचं पुण्य झालं, नरदेह भेटला. पण इथे येऊन जर भक्ती नाही केली तर भक्ती विना गेला अधोगती. भक्ती जर नाही केली तर मग अधोगतीला गेला. नरदेह भेटला नाही का? भेटला. पण भक्ती नाही केल्यावर कुठे गेला? तर अधोगतीला गेला. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की हे जे प्रमाण, शब्द प्रमाण, की शब्दानं काय होत असतं की आपल्याला ह्या जे काही भ्रम होता तर ते भ्रम निघून जात असतो. म्हणून भ्रांती झाली होती, ती भ्रांती निघून जाते. आणि ही शब्दाची किमया, आणि हा शब्द नरदेहामध्ये आहे म्हणून खूप महत्वाचं या ठिकाणी काम होतं. इतर देहात जे कुठंच झालं नाही ते या ठिकाणी घडतं. म्हणून संतांच्या वाक्यानं आपली जी काही आधी काळाची भ्रांती, तर ती भ्रांतीच राहत नाही. कारण भ्रांती समोर गेली, समूळ शब्दाचा अर्थ काहीच राहिलं नाही, मुळासकट अज्ञानच राहिलं नाही. आणि हे जे घडलं हे संतांच्या वाक्यानं. म्हणून शब्दाचं खूप त्या ठिकाणी सगळ्या शास्त्रामध्ये किंवा सगळे शास्त्राच्या रूपानं शब्दाच्या रूपानं कोण आहे? शास्त्रच आहेत. म्हणून हे वेद म्हणजे काय? शब्द राशीच आहे. म्हणून हे आपल्याला हे ग्रंथ पूजनीय आहेत, किंवा हे संतांचे शब्द सुद्धा या ठिकाणी आपल्याला खूप हृदयामध्ये त्याचं चिंतन केलं तर आपली सहजच या ठिकाणी भ्रांती जाती. म्हणून त्यांनी सांगितलेल्या शब्दाचं म्हणून आपण पाहतो की श्रवण मनन निधी ध्यासन करी, साक्षात्कार तू होते बाई, यमा संदेह रहे ना काही. म्हणून श्रवण मनन निधी ध्यासन नंतर साक्षात्कार, आणि अशा प्रकारची या ठिकाणी क्रिया नरदेहामध्ये होत असते. म्हणून नरदेहामध्ये विशेष काय? ज्ञान आहे, बोध प्राप्त करून घेता येतो. आणि ते साधन म्हणजे शब्द सांगितलं. आणि ते संतांच्या संगतीमध्ये आपण आलो की आपलं सहज अशा प्रकारचं कधी नाही घडणारं काम होत असतं. ते कधीच झालं नाही ते काम संतांच्या संगतीमध्ये नाही वेळ लागता, सहज अशा प्रकारचे. कारण तुकाराम महाराज सुद्धा सांगते की सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. सहज बोलणं असतं, तोच या ठिकाणी उपदेश असतो त्यांचा. आणि प्रेमानं या ठिकाणी शिकविते. आणि सहज सहज असं काही मुद्दाम नाही, कारण काय ओढताण करून नाही, सहज असतं ते, खरं असतं ते सहज असतं. आणि संसार सहज आहे का? खूप ओढताण आहे.
खूप त्या ठिकाणी श्रम आहे, खूप अनपेक्षित अपेक्षित खूप त्या ठिकाणी घटना घडत्या. म्हणून असा संसार सहज नाही. आणि परमार्थ कसं आहे, सहज मिले अविनाशी. सहज अशा प्रकारचं अविनाशी परमात्मा प्राप्त होतो. कारण परमात्मा प्राप्त होणं याचा अर्थ दुसरे कोण येऊन आपल्याला भेटणं असं नाही, तर मलाच माझी या ठिकाणी ज्ञान होणं, की मीच या ठिकाणी परमात्मा रूपानं लक्षात येणं. आता मी जे वाटत होतं की देह रूपानं, तर ती देहबुद्धी आता काय झाली, तर त्याचा केर ज्ञानेश्वर महाराज सांगते दृष्टांत ज्ञानेश्वरीत, की देहबुद्धीचा जो केर होता तो आता राहिला नाही. देहबुद्धीचा वारा आता वाजो ठेल अविरा, की देहबुद्धीचा वारा सुद्धा राहिलेला नाही, तो निघून गेला. आणि मी याला जाणणारा एक आहे असं या ठिकाणी. म्हणून यायला लागलं जायला लागलं सगळं, पण मी कुठं यायला लागलो जायला लागलो, सुख आलं गेलं, दुःख आलं गेलं, याला मी पाहायला लागलो. म्हणून मी कोण आहे, द्रष्टा आहे, साक्षी आहे. म्हणून हे सुख आलं गेलं, दुःख आलं गेलं, आणि म्हणून याला मी कसा आहे, जाणणार आहे. म्हणून मी साक्षी आहे. आणि असा जो काही संतांचा बोध, कारण मला मी जे काही पाहायला लागलो, तर ते संतांच्या संगतीत आल्यावर कळत असतं की मी जाणणारा न दिसणारा एक आहे. आणि जोपर्यंत संतांची संगती नाही तोपर्यंत वाटत असतं की मी कोण आहे, जाणणार आहे. पण जाणणार आहे तर कसा आहे, मग दिसणार आहे. पण दिसणारा जाणीत नाही ना, जाणणारा दिसत नाही. म्हणून जे दिसणार आहे तर ते जाणणार नाही, आणि जो जाणणार आहे तो दिसणार नाही. आणि म्हणून अदृश्य दर्शने संतांची. अदृश्य अशा प्रकारचं संतांची संगती मध्ये मी अदृश्य आहे कळत असतं, कारण मी दृश्य नाही. दृश्य काय होत असतं की ते त्याला कळत नाही. म्हणून हे सगळं दृश्य आहे, मी कसा आहे, अदृश्य आहे. कारण हे दृश्य 5 प्रकारचं आहे. काही शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि मी कसा आहे, मी एक आहे आणि जाणणार आहे, न दिसणार आहे. अशा प्रकारचा मी बदलची माहिती. म्हणून ही संतांनी दिलेली यथार्थ माहिती. आणि आपल्याला जे काही वाटलं होतं मी, तर ते चुकीचा अर्थ मी बदल होऊन बसल्यामुळं सगळा काही घोटाळा झाला. कारण मला मी यथार्थ या ठिकाणी लक्षात घेतलं नाही. आणि म्हणून यथार्थ आपण आताच बघितलं की जे ज्ञान होत असतं ते प्रमाणानं, ते काय म्हणले, ते प्रमाज्ञान यथार्थ. म्हणून यथार्थ तसं मला मी काय घेतलं, तर यथार्थ अशा प्रकारचं मी मला ध्यानात आलो नाही. म्हणून मला मी जसा आहे तसा कळायसाठी हा शब्द उपकारी आहे. आणि म्हणून हे शब्द प्रमाण खूप महत्वाचं आहे. म्हणून शब्दाची सेवा केली पाहिजे. कोणत्या शब्दाची, संतांच्या शब्दाची सेवा केली पाहिजे. म्हणून हे शब्द या ठिकाणी काय करते, आपल्या नावेसारखे असे नावेत बसल्यावर हातपाय नाही दिसतात त्याकडेला आपण जातो. अशा प्रकारचं हे सुद्धा काय, संतांच्या वाक्यानं जयाची वाक्य उजवडे. मग चित्त कसं होतं, निधडा होतं. हे ज्यांच्या वाक्यानं झालं तर ते संत आहे. म्हणून या ठिकाणी ह्या प्रमाणांचा विचार आपण बघू लागलो. म्हणून या 6 प्रमाण आहेत. आणि हे 6 प्रमाण वेदांत शास्त्रानं मानलेत. म्हणून हे 6 प्रमाणानं जे ज्ञान होतं तर ते प्रमाज्ञान, यथार्थ ज्ञान. म्हणून या ठिकाणी असं आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून या ठिकाणी या 6 प्रमाण सांगताना पुन्हा त्यानं सांगितलं की स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान ते प्रमाण. स्मृतीहून कसं आहे, भिन्न आहे. आता स्मृती ज्ञान म्हणजे पहिल्यानं काही वस्तू आपण बघितल्या त्याचे आठवण, त्याच्याहून भिन्न आहे, अबाधित आहे. अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ते प्रमाण.
आता स्मृती ज्ञान प्रमाण आहे. स्मृती ज्ञान म्हणजे आठवणीतलं जे ज्ञान, पूर्वी आपण पाहिलेलं, पूर्वी आपण कुठं गेलेलो आलेलो, जे काही मनामध्ये आठवणी आहेत, तर ते ज्ञान कसं आहे, ते प्रमाण आहे, म्हणजे यथार्थ नाही. कारण त्यानं सांगितलं की ते प्रमात्याचे आश्रित आहे. म्हणून कुठं आहे, ते आश्रित आहे पण प्रमाण आहे. आणि म्हणून ती कसं आहे, साक्षी चैतन्याच्या आश्रित आहे. म्हणून ते प्रमाज्ञान नाही. कारण प्रमाज्ञान कोणला म्हणायचं, तर जे प्रमाणापासून झालं. आणि प्रमाण कोणते, तर आता आपण 6 प्रकारचे प्रमाण या ठिकाणी पाहिले. तर त्या प्रमाणापासून झालेलं ज्ञान त्याला प्रमाज्ञान म्हणायचं. आणि म्हणून व्यवहारामध्ये काही घटाती पदार्थांचे ज्ञान खरी, पण रज्जू सर्पादी पदार्थाचे ज्ञान खोटी असे मानतात. म्हणून काही ज्ञान व्यवहारात सुद्धा खरे आणि काही खोटे. आता रज्जू सर्पाबद्दलचं ज्ञान, रज्जूवर सर्प ज्ञान झालं, पण ते कसं ज्ञान आहे, खोटं ज्ञान आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान, प्रमाज्ञान. आता अप्रमाज्ञान दोन प्रकारचे. आता प्रमाज्ञान पाहिलं आपण, जे प्रमाणापासून उत्पन्न होत त्याला प्रमाज्ञान म्हणायचं. आता अप्रमाज्ञान म्हणजे काय, त्यात मध्ये दोन पोटभेद आहेत, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा, दोन प्रकारचं सांगितलं. आता यथार्थ अप्रमा म्हणजे काय, जर ज्ञान, जे ज्ञान व्यवहारात अबाधित परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते, ते यथार्थ प्रमाण. आता त्याला दृष्टांत काय द्यायला द्यायना, सुख दुःख स्मृती ज्ञान ईश्वर ईश्वर ज्ञान. हे कसं आहे, यथार्थ प्रमाण म्हणजे कोणत्याही प्रमाणापासून झालं नाही, पण यथार्थ आहे. कारण स्मृती ज्ञान, पहिल्या काहीतरी स्मृती, त्याचं झालेलं ज्ञान, किंवा सुख दुःख कळायला लागलं त्याचं ज्ञान, म्हणून किंवा ईश्वर ज्ञान, हे सगळं काय आहे, यथार्थ प्रमा. म्हणून आपण बघितलं की प्रमा आणि अप्रमा. आता अप्रमामध्ये दोन पोटभेद, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. आता अयथार्थ अप्रमा कशाला म्हणायचं, मग त्यांनी सांगितलं की जे व्यवहारात बाधित ठरतं का, त्याला काय म्हणायचं, अयथार्थ अप्रमा. उदाहरणार्थ काय, रज्जू सर्प, अयथार्थ अप्रमा, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. तर रज्जू सर्प हे काय, अयथार्थ अप्रमा. कारण रज्जूवर भासलेला सर्प हा यथार्थ कारण रज्जूवर सर्प भासला, तर याला काय म्हणायचं, अयथार्थ अप्रमा. कारण दोन प्रकारचे या ठिकाणी सांगितलं, यथार्थ प्रमा आणि अयथार्थ अप्रमा. म्हणून आता यथार्थ अप्रमा कशाला म्हणलं त्यानं, सुख दुःख स्मृती ज्ञान याला म्हणले की यथार्थ अप्रमा. आणि अयथार्थ अप्रमा म्हणजे रज्जू सर्प, म्हणजे खोट ज्ञान, जे व्यवहारामध्ये खोटं ठरतं, ते अयथार्थ अप्रमा. म्हणजे व्यवहारामध्ये खरं असतं, तर ते यथार्थ अप्रमा. मग यथार्थ अप्रमा म्हणजे स्मृती ज्ञान, सुख दुःखाचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान. म्हणून हे अशा प्रकारचं हे ज्ञानाचं सांगायला लागले, कशा प्रकारचं ज्ञान होतं, किती किती प्रकारानं होतं. म्हणून आता नुसती स्मृतीच प्रमात्याच्या आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीच्या आश्रित आणि अविद्या वृत्ती असतात, अंतकरण वृत्ती रूप नसतात. म्हणून आता स्मृती प्रमात्याच्या आश्रित म्हणजे प्रमाता म्हणजे जीवाच्या आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीच्या आश्रित आहेत. आता हे साक्षी चैतन्याच्या आश्रित आहेत हे सांगायला लागले. आणि म्हणून ते प्रमात्याच्या आश्रित असते. आता काय असतं प्रमात्याच्या आश्रित, प्रमाणजन्य अंतकरण वृत्ती रूप जे ज्ञान असतं का, तर ते प्रमात्याच्या आश्रित असतं प्रमाणजन्य.
कारण प्रमाणजन्य म्हणजे आता आपण बघितलं की 6 प्रमाणाने जे ज्ञान होतं तर ते म्हणले प्रमाणाजन्य म्हणजे प्रमाणापासून झालेलं. आणि हे 6 प्रकारचं ज्ञान हे अंतःकरण वृत्तीरूप ज्ञान ते प्रमात्याच्या आश्रित आहे. आणि साक्षीच्या आश्रित कोणतं आहे तर हे स्मृती ज्ञान. आणि म्हणून स्मृती ज्ञान अंतःकरण वृत्तीरूप आहे, परंतु प्रमाणजन्य ज्ञान नाही. आता स्मृती ज्ञान हे प्रमाणजन्य नाही. का नाही? तर ते प्रमाणापासून झालं नाही. आपल्या मनातलं जे काही स्मृती ज्ञान पहिलं स्मरण, तर त्याला कोणतंही प्रमाण लागलं नाही उत्पन्न व्हायला. म्हणून त्याला स्मृती ज्ञान म्हणायचं. आणि ते प्रमाणजन्य नाही, कारण कोणत्याही प्रमाणापासून झालेलं नाही. आणि प्रमाणापासून झालेलं नाही म्हणून प्रमात्याच्या आश्रित नाही. प्रमाणापासून झालं तर प्रमात्याच्या आश्रित. आता प्रमाणापासूनच झालं नाही तर प्रमात्याच्या आश्रित नाही. म्हणून ते साक्षीच्या आश्रित म्हणलेलं आहे स्मृती ज्ञान. अर्थात ही प्रमाण आहे म्हणून या ठिकाणी स्मृतीगुण भिन्न आहे असे घातले. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे हे प्रमाज्ञान, अप्रमा, यथार्थ अप्रमा, यथार्थ अप्रमा. आणि हे साक्षीच्या आश्रित कोणता आहे आणि प्रमात्याच्या आश्रित कोणता आहे हे आपण या ठिकाणी थोडा बघण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि म्हणून हाच विषय या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायचा. आणि थोडा जरी अवघड वाटला तरी आपण विचारसागरामध्ये पुन्हा पुन्हा वाचून हा विषय लक्षात घेता येतो. आता ज्यांना त्या ठिकाणी कधी जास्त काही पाहण्यामध्ये नाही तर त्यांना हा विषय थोडा अवघड वाटू शकतो. परंतु अभ्यासानं जे येत नसतं ते अवघड वाटतं आणि जे येत असतं ते सोपं वाटत असतं. आणि म्हणून या ठिकाणी नरदेहाला आल्यामुळं आपण या ठिकाणी आपल्याला बुद्धी आपली सूक्ष्म करता येते आणि शुद्ध पण करता येते. आणि साधू संतांच्या विचारानं बुद्धी सूक्ष्म होती आणि शुद्ध पण होत असती. आणि त्याच बुद्धीनं परमात्मा मी आहे असं आत्मरूपानं ज्ञान होण्याच्या ज्या काही युक्त्या या ग्रंथात सांगितल्या त्या जर आपण आत्मसात केल्या तर आपल्याला सुद्धा मी परमात्मा आहे अशी अनुभूती होऊ शकते. आणि त्याच्याकरताच हा या ठिकाणी चिंतनीय ग्रंथ आपल्या भाग्यानं आपल्याला लाभलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण तो पाहण्याचा प्रयत्न करायला लागलो. आता झालेला या ठिकाणी आपला वेळ झाला. संतांच्या चरणी हिशावर अर्पण करून आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तो सोनी मज द्यावे पसायदान. जे घळाची व्यंकटी सांडो थया सत्कर्मी रती वाढो